आणि वळूयात बारामतीकडे। बारामती लोकसभेत सून आणि लेकीवरनं विधानांचा वाद सुरूच आहे। शरद पवारांच्या विधानावरती अजित पवारांनी आज सवाल उपस्थित केलाय। पाहूयात रिपोर्ट। आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या। सासू 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 सुनेने काय नुसतं बघत बसायचं? बाहेरची बाहेरची बाहेरची। ही भावकीची निवडणूक नाही असं आवाहन जरी अजित पवारांनी केलं असलं तरी बारामतीची निवडणूक मात्र पवारांमधल्याच वादानं चर्चेत राहतीये। अजित पवारांच्या विधानावर उत्तर देताना शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार म्हणत उत्तर दिल्यानं तिथनं वाद सुरू झाला। सुनेत्रा या सून असल्यानं त्यांचं आडनाव पवार आहे आणि सुप्रिया या लेक असल्यानं त्यांचं आडनाव सुळे। यावर द्विधा मनस्थितीतल्या बारामतीकरांनी जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी केलं। थोडक्यात सुप्रिया सुळेंऐवजी सुनेत्रा यांच्या पुढे जे पवार आडनाव आहे त्यालाच मतदान करा असं आवाहन केलं। त्यावर शरद पवारांना विचारणा झाल्यावर पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असं उत्तर दिलं। खूप बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिलाय की बाबा आता आपण काय करायचं? आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो। उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही, कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही। निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा सुनेला मतदान। त्याचं चुकीचं काय? असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला? प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या आणि देत असताना त्याने वाक्य वापरायचं। त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं। त्यामुळे कारण नसताना एखाद्या शब्दावरने काहीतरी वेगळं वातावरण तयार करायचा प्रयत्न कोणी केला तर तो काही फार नियुक्ती करावा नाही। काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणत जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा। आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या असं सांगा ना। काय सासू 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 सुनेने काय नुसतं बघत बसायचं? बाहेरची 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 असं कुठं असतं का? राव असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो राव। 40 वर्ष झाली तरी बाहेरची, किती वर्ष झाल्यावर घरची? सांगा या बहिणींनो, बघा बाबा आता। नाही, माझं तेच म्हणणं आहे, अजित पवारांनी त्या भावनिक राजकारण बंद करावं, विकासावर बोलावं। हे काय बारामती मधला फॅमिली वॉर फॅमिली बोला ना, मुद्द्यांवर या। तुम्हाला मुद्द्यांपासून पळायचं आहे कारण का तुम्हाला मुद्देच नाहीत बोलायला। MPSCच्या पोरांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांच्या फीज आतून परत का नाही केल्यात? तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत ना। त्या MPSCच्या पोरांकडे 1000 रुपये फी कशाला घेतली? पुण्यात वाढलेल्या गँगवॉर मध्ये तुमच्या स्क्रॅपचा किती संबंध आहे त्याच्यावर बोला। अरे सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही फक्त घरातल्या घरात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करताय, तसं नाही होणार। ही देशाच्या लोकशाहीची लढाई आहे। निवडणुकीच्या लगबगीपासून दोन्ही पवार विधानांवरती आमने सामने येत आहेत। 4 फेब्रुवारीला शेवटची निवडणूक म्हणणाऱ्यांची खरोखर शेवटची निवडणूक कधी येईल असं अजित पवार म्हणाले। कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे। आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही। 16 फेब्रुवारीला कुटुंबानं एकटं पाडलं म्हणून अजित पवार भावूक झाले। मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर। 26 फेब्रुवारीला संसदेचं कॅन्टीन आणि पर्सचं विधान करून सुळेंनी सुनेत्रा पवारांवर टीका केली। तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्याने कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही। पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना
त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये, बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. 14 मार्चला अजित पवारांनी सुळेंची नक्कल केली. जे कधी तुम्हाला 15 वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण, अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण आहे का, मला येऊन भेट. अरे पण मग इतके दिवस काय केलं. 18 मार्चला लेकीनं माहेरी लुडबुड करू नये असा सल्ला रुपाली चाकणकरांनी दिला. की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात. मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना, माहेरी फार लुडबुड करू नये आणि लक्ष देऊ नये. सुनेला माहेरचं आडनाव लागल्यावरही ती बाहेरची कशी ठरते यावरनं शरद पवारांच्या विधानावर टीका झाली. तर लेकीचं लग्नानंतर आडनाव बदललं म्हणून तिला परंपरेत गृहीत न धरण्यावरनं अजित पवारांचं ही विधान चर्चेत राहिलं. दीपक खापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.